समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। संत तुकाराम बीज हा केवळ एक दिवस नाही तर भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा आहे, असे मत हरिभक्त पारायण दशरथ महाराज जाधव यांनी व्यक्त केले। तुकाराम महाराज बीज सोहळा पार पडला, त्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी संत वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना हरिभक्त पारायण दशरथ महाराज म्हणाले की संत तुकारामांचा जन्म देहू या गावात झाला आणि त्यांनी वैकुंठ गमन केले। जिथे तुकाराम महाराजांच्या गाथा तरुण वरती आला तेथे गाथा मंदिर आहे। त्यात नांदुरकी वृक्ष असून तुकाराम महाराजांनी देह ठेवण्यापूर्वी त्याच वृक्षाच्या छायेचा आश्रय घेत दुपारी 12:02 सुमारास शेवटच्या प्रवासाला निघाले। त्यावेळी विष्णू तत्व प्रकट झाले, तेव्हा भाविक नांदुरकी वृक्षासमोर नतमस्तक झाले। म्हणून आजही तो नांदुरकी वृक्ष तुकाराम बीज दिवशी हलतो असल्याची माहिती हरिभक्त पारायण दशरथ महाराजांनी सांगितली। यावेळी हरिभक्त पारायण मधुकर मांडवे म्हणाले की सालाबाद प्रमाणे वंश परंपरागत चालत आलेल्या श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळा वाडवडिलांच्या आशीर्वादाने आम्ही आजही साजरा करत असून ही सेवा आमची पुढील पिढी आत्मसात करेल अशी अपेक्षा व्यक्त केली। या कीर्तन सेवेस मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण विश्वजित महाराज तळये, हार्मोनियम हरिभक्त अण्णा महाराज विनेकरी, हरिभक्त पारायण हनुमंत महाराज, गायनाचार्य राज महाराज निकम, हरिभक्त पारायण विश्वास महाराज, हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज आदीसह कुमठे येथील दत्त भजनी मंडळाची साथ लाभली। उपस्थितांचे स्वागत हरिभक्त पारायण मधुकर मांडवे, किसन मांडवे, हनुमंत मांडवे, रमेश मांडवे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर आभार मंगेश मांडवे यांनी मानले। कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सदस्य धर्माजी मांडवे, बाजार समितीचे माजी संचालक भिकू कंठे, माजी उपसरपंच दीपक मांडवे, आनंदराव मांडवे, शिवाजी मांडवे, दिनकर मांडवे, विकास ननवरे, प्रज्वल ननवरे, प्रशांत मोरे, हिम्मत मांडवे, वैभव मांडवे, बाळासो मांडवे, मच्छिंद्र मांडवे, सागर मांडवे, उमेश मांडवे, शैलेश मांडवे, गणेश मांडवे, विजय मांडवे, राजेंद्र मांडवे, अक्षय मांडवे आदीसह मांडवे परिवारातील सर्व सदस्य, वारकरी, भक्त, ग्रामस्थ उपस्थित होते। ही आमची सातारा भूमी फार पवित्र आहे, फार पवित्र आहे। कारण जगद्गुरु तुकोबारायांचे पूर्वज या सातारा जिल्ह्यात या परिसरात खटाव तालुक्यात शिरसवडी गावामध्ये श्री संत, त्यांचं नाव काय, विठ्ठल, या सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात शिरसवडी गावामध्ये पाटलाच्या घरात जन्माला आलेले दोन सुपुत्र आहेत। एक मारुती पाटील आणि मारुती पाटलांच्या पेक्षा लागते शेकोबा दादा। शेकोबा दादानी फक्त एकच विचार केला, कोणता विचार केला महाराज, संपदा सोहळा नवरे मनाला संधरी आवडे मना, वेळ फार कमी। कुटुंबामध्ये जन्माला आलेले संत शेकोबा दादा पंढरपूरची वारी करावीशी वाटली। शेकोबा दादाने मारुती दादांना विचारलं, दादा मला पंढरीला जायचंय। मारुती दादांनी सांगितलं, शेक्या आपल्या कुटुंबामध्ये कधी पंढरपूरला कोणी गेलं नाही, तुझ्या अंतःकरणामध्ये का भाव निर्माण झाला? आज या बापूंच्या कुटुंबाला का वाटलं असेल महाराज तुकाराम बीज करावे का? मगाशी सांगितलं तुम्हाला, परंपरेपासून बापूंच्या घरामध्ये परंपरा चालत आली। तसंच खटाव तालुक्यात असणार तीर्थक्षेत्र शिरसवडीमध्ये शेकोबा दादांनी पंढरपूरला जायचं ठरवलं। ठरवल्याबरोबर महाराज शेकोबा दादांनी शिदोरी बांधली, पाठी अशा पेंड्या मांडल्या, पेंड्यावरती पोती टाकली, पोती माणसाचा आकार करून शेकोबा दादा पंढरपूरला निघाले। पण जात असताना भगवंताच्या नामाचं चिंतन, कोणतं, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, नामाचं चिंतन करत करत शेकोबा दादा निघून गेले। आजही तीच परंपरा आहे, बरोबर ना?
तुमच्या गावातली काय मंडळी त्या दिंडीत चालणारी आहे आता असतील का नसतील मला माहित नाही, पण शेकोबा दादांची दिंडीत शिरसोडी पासून निघाली ती तिथपर्यंत पंढरपूर पर्यंत गेले आणि पंढरपूर पर्यंत जात असताना हो एके ठिकाणी शेकोबा दादांनी विहिरीच्या कडेला कपडे काढून ठेवली आणि आंघोळ केली. आंघोळ करताना एकच प्रमाण म्हटले, कोणतं? वाच्य म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी. शेकोबा दादा आंघोळ करून वर आली. वर येऊन पाहताय तर शिदोरी तयार आहे. मी शिदोरी आणली नव्हती, ही शिदोरी दिली कोणी? कृष्ण वाचे बोला जाता जाता तुकोबाराने उपदेश केला तरी महाराज आम्ही आमच्या लक्षात येत नाही. मग तुकोबाराने पुढे येऊन सांगितलं, महाराज आजीवरी होतो तुमच्या गावी, त्याच्याही पेक्षा आम्ही जातो आमच्या गावात, जिथं गेले तिथं तुकोबाराने निघाले. त्याचा नांदुंकिनीचं झाड आज तागाय थालतं तर तिथून भगवंताचं गरुडाचं विमान तुकोबाराने घेऊन नांदुगिनीच्या झाडापासून गेलं म्हणून सगळं शांत असतं. तेवढीच जागा फक्त हालत असते. मग त्या असणाऱ्या जागेला तुकोबाराया निघून गेली. निघून गेल्यानंतर आमच्यासारख्या असणाऱ्या अज्ञान जीवाला महाराज गाठ्यासारखा महाकुंभ देऊन गेले, परमार्थासारखा आध्यात्म कुंभ देऊन गेले. मग त्या कुंभातलं एक एक जरी थेंब घेतला तरी ब्रह्मरस काळा तेने संतांच्या कृपेने आपली पिढा जाईल, पण तिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. तुकाराम तुकाराम यथामती यथावकाशी आपल्यावरती नूतन करण्याचा छोटासा केलेला प्रयत्न आहे. बरोबर 12:15 वाजता, कारण याच टाइमिंगला असणाऱ्या देहूमध्ये श्री तुकाराम श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव द्यावी. तुकोबाराय म्हणले आता नाही येणे जाणे. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.